सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, मी मधुमती प्रकाश पाटील, सुधागड एज्युकेशन सोसायटीचे हिंदी माध्यमिक विद्यालय कळंबोली या ठिकाणी सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. इयत्ता 10वी, विषय मराठी, हिंदी माध्यम. आज आपण या ठिकाणी संतवाणी हा विषय सादर करणार आहोत. या संतवाणीतील भाग पहिला, अंकीला मी दास तुझा, ही रचना जी आहे याविषयी माहिती मिळवणार आहोत. ह्या रचनेचे रचनाकार आहेत संत नामदेव. संत नामदेव ह्यांना वारकरी संप्रदायामध्ये अतिशय मानाचे स्थान आहे. त्यांचा जन्म 1270 ते आणि मृत्यू 1350 साली झाला. वारकरी संप्रदायातील एक थोर संत कवी म्हणून त्यांची ओळख आहे. संत नामदेवांची रचना जी आहे अभंगवाणी अतिशय उत्कट असून अतिशय साध्या, सोप्या आणि सरळ भाषेत त्यांनी आपले अभंग लिहिले. इतकंच नव्हे तर भागवत धर्माची पताका महाराष्ट्रापासून ते पंजाबपर्यंत नेऊन पोहोचवण्याचं महत्त्वाचं कार्य त्यांनी केलं आणि म्हणूनच त्यांना संत शिरोमणी असं म्हटलं जातं. संत नामदेव ह्यांनी जे अभंग लिहिले त्यातील काही अभंग हे हिंदीमध्ये आहेत आणि जवळजवळ त्यांची 61 कवणे जी आहेत ती शिखांच्या ग्रंथ गुरु साहिबा या धर्मग्रंथामध्ये समाविष्ट केलेले आहेत आणि आज तीच कवणे म्हणजेच अभंग आपण भक्त नामदेवजी की मुखबानी ह्या नावाने ओळखतो. संत नामदेव ह्यांनी विविध दृष्टांतांच्या माध्यमातून मातृप्रेमाचे दाखले आपल्याला दिलेले आहेत. संत नामदेव ह्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आपल्याला पाहावयाला मिळतात. कधी ते परमेश्वराकडे हट्ट करतात, तर कधी त्याच्यावर रागवतात, तर कधी ते कृपेची याचना करतात. म्हणजेच एक अशी आख्यायिका सांगितली जाते की संत नामदेव हे स्वभावाने थोडे हट्टी होते आणि ते देवळामध्ये भगवंताला नैवेद्य घेऊन जात असत. ज्या वेळेला ते नैवेद्य घेऊन जात असत त्यावेळेला परमेश्वरासमोर ते हट्ट करायचे की हे विठ्ठला, जर तू नैवेद्य ग्रहण केला नाहीस तर मी अन्नाचा एक कणही खाणार नाही. आणि त्याच्या या हट्टापुढे खरोखर परमेश्वराचं काहीच चालत नसे आणि परमेश्वराला त्यांचा हट्ट पुरवण्यासाठी यावं लागत असे, अशी आख्यायिका सांगितली जाते. इतकंच नव्हे तर ते परमेश्वरावर कधीतरी रागवत असत, कारण परमेश्वराची त्यांना नितांत ओढ होती. त्या परमेश्वराने आपल्याला दर्शन द्यावं ही त्यांची उत्कट इच्छा असे. मग ते परमेश्वराला म्हणत की हे परमेश्वरा, तू जर मला दर्शन दिलं नाहीस तर मी तिन्ही लोकांमध्ये दवंडी पिटेन आणि सांगेन की हे परमेश्वरा, तू मला दर्शन दिलं नाहीस तर मी तिन्ही लोकांमध्ये दवंडी पिटेन आणि सांगेन की तू खोटारडा आहेस आणि तू भक्तांना कसा फसवतोस हे मी लोकांना ओरडून सांगेन. त्याचप्रमाणे ते परमेश्वराचे नितांत भक्त असल्यामुळे
त्यांना परमेश्वराची आसक्ती खूप. ते परमेश्वराला म्हणतात की हे परमेश्वरा, तू मातृप्रेमाचा माझ्यावर वर्षाव कर. आणि हेच पटवून देताना ते विविध प्रकारचे दाखले, विविध प्रकारची उदाहरणं आपल्याला देतात. प्रस्तुत अभंगामध्ये अंकीला मी दास तुझा. आता अंकीला म्हणजे हे परमेश्वरा, मी स्वतःला तुझा दास समजतो. आणि अंकीला या शब्दाचा अर्थ आहे की हे परमेश्वरा, मी स्वतःला तुझ्या स्वाधीन केलेला आहे. इसका मतलब हिंदी में भी हम बताएंगे. अंकीला मतलब है मैंने खुद को आपके नाम कर दिया है. ऐसे संत नामदेव इस अभंग के माध्यम से कहते हैं. म्हणजेच परमेश्वरा, मी तुझा सेवक आहे आणि मी आजीवन तुझी सेवा करत राहणार आहे. म्हणजेच संत नामदेव ह्यांनी ह्या अभंगाच्या माध्यमातून जे वेगवेगळ्या प्रकारचे दाखले दिलेले आहेत, ते दाखले मातृप्रेमाचे आहेत. त्याचप्रमाणे परमेश्वराविषयी त्यांना वाटणारी ओढ जी आहे ती त्यांच्या या अभंगांच्या माध्यमातून, ती आर्त कळकळ आपल्याला या उदाहरणांच्या माध्यमातून, दाखल्यांच्या माध्यमातून दिसून येते. ते म्हणतात की हे ईश्वरा, तू जर मला दर्शन दिले नाहीस तर मी जगू शकणार नाही. आणि इतकंच नव्हे तर या भागवत संप्रदायामध्ये, या भागवत संप्रदायाची जी पताका आहे, महाराष्ट्रापासून पंजाबपर्यंत फडकावण्याचे जे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले, म्हणून या संप्रदायामध्ये त्यांना मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. या अभंगाच्या माध्यमातून ते आपल्याला काही उदाहरणांच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी पटवून देऊ इच्छितात. ते म्हणतात, अग्नी माझी पडे बाळू, अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. आता अग्नी माझी म्हणजेच अग्नीमध्ये, आणि बाळू म्हणजेच बाळ. कनवाळू, कणवाळू म्हणजेच दयाळू. बच्चों, कनवाळू मतलब दयावान. तो इस अभंग के माध्यम से वो हमें बताना चाहते हैं. पहले मैं मराठी में स्पष्टीकरण करूँगी इसका और बाद में हिंदी में. ते म्हणतात की ज्या वेळेला एखादं बालक अग्नीमध्ये पडत असतं, म्हणजे खरोखर अग्नीमध्ये नाही तर ते संकटात असतं, तेव्हा त्याची आई म्हणजेच त्याची माता असेल त्या अवस्थेत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धावत जाते आणि आपल्या बाळाचे प्राण वाचवते. आणि म्हणूनच संत नामदेव म्हणतात की हे विठ्ठला, हे ईश्वरा, तू देखील माझ्यासाठी मी प्रसंगत असताना असाच धावून ये आणि माझ्या प्राणांचं रक्षण कर. मतलब संत नामदेव जी कह रहे हैं कि हे ईश्वर, हे विठ्ठल, जब मुझ पर कोई संकट आएगा तो इसी प्रकार आप मेरी जान बचाने के लिए, मेरे प्राणों की रक्षा करने के लिए इसी प्रकार आप दौड़ कर आइए. आगे वो कहते हैं, आगे के चरण हैं. पुढच्या चरणातून संत नामदेव म्हणतात, तैसा धावे माझिया काजा, तैसा धावे माझिया काजा, अंकीला मी दास तुझा. तैसा धावे माझिया काजा, अंकीला मी दास तुझा. संत नामदेव म्हणतात की हे ईश्वरा, हे विठ्ठला, मी तुझा सेवक आहे आणि मी तुझ्याशी एकरूप झालेलो आहे. म्हणून हे विठ्ठला, मी तुझ्यापासून वेगळा नसल्यामुळे
माझं कार्य पूर्ण करण्यासाठी तू मला सहाय्य करावस। मतलब संत नामदेव जी कह रहे हैं कि ईश्वरा, हे विठल, मेरा कार्य पूरा करने के लिए आप मुझे सहायता करो। आगे के जो चरण हैं, उस आगे के चरण में इस चित्र में देखिए कि एक घोंसला दिखाया है पेड़ पर, और उसमें छोटे छोटे पिल्ले हैं, और वो पंछी जो है अपने पिल्लों के प्राणों की रक्षा करती हुई हमें नज़र आ रही है। तो आगे के चरण में यहाँ कहा है कि सवेची झेपावे पक्षिणी पिली पडताची धरणी। सवेची झेपावे पक्षिणी पिली पडताची धरणी। सवेची म्हणजेच लगेच, झेपावे मतलब झेप घेणे, आणि धरणी म्हणजेच जमीन। संत नामदेव म्हणतात की हे विठ्ठला, की ज्याप्रमाणे ही पक्षीण जी आहे ती आपल्या पिल्लांना चारा आणण्यासाठी आकाशामध्ये झेप घेत असते, आणि जरी कितीही उंचावर ती झेप घेत असली, कितीही उंचावर ती उडत असली, तरी तिचं लक्ष असतं फक्त आणि फक्त आपल्या बाळाकडे। आणि ज्या वेळेला चुकून जरी तिचं बाळ घरट्यातून तोल जाऊन खाली पडू लागलंय असं तिला दिसतं, त्या क्षणी ती माघारी येते आणि झेप घेऊन आपल्या बाळाचे प्राण ती वाचवते। म्हणजे या उदाहरणाच्या माध्यमातून संत नामदेवांना असं सांगायचं आहे की हे विठ्ठला, की ज्याप्रमाणे ती पक्षिणी झेप घेऊन आपल्या बाळाचे प्राण वाचवते, त्याचप्रमाणे हे विठ्ठला, मी संकटात असल्यावर तूही माझे प्राण असेच वाचवावेस, माझ्या मदतीसाठी तत्काळ धावून यावस। मतलब संत नामदेव जी कहते हैं इस दृष्टांत के माध्यम से कि हे ईश्वर, जब मेरा जीवन संकट में आएगा तब आप भी इस पंछी के भांति मेरा रक्षण करने के लिए मेरे सामने आप तुरंत आइए। और इसलिए वो कहते हैं आगे की त्यांनी ही एक विनवणी केलेली आहे परमेश्वराला, आणि ही आर्त विनवणी या ओळींच्या माध्यमातून, या चरणांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते। पुढच्या चरणातून आपल्याला काय दिसतं ते पहा, की इथे एक चित्र दाखवलंय, गाय म्हणजेच धेनू आणि तिचं वासरू। मातृवात्सल्याचं हे उदाहरण या चित्राच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतं। ते म्हणतात, भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे। भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे। तर वत्सरावे म्हणजेच वासराचा आवाज, म्हणजेच भुकेलेल्या वासराचा आवाज। भुकेले वत्सरावे म्हणजेच भुकेलेल्या वासराचा आवाज। धेनू मतलब गाय, आणि हुंबरत म्हणजेच गायीचा ओरडण्याचा आवाज। अभंगाच्या या ओळीतून ते आपल्याला स्पष्ट करून सांगतात की भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे, म्हणजेच ज्याप्रमाणे वासराला भूक लागल्यानंतर ते जोराजोराने हुंबरायला सुरुवात करते, आणि त्याचा आवाज ऐकून, त्याच्या हंबरण्याचा आवाज ऐकून जी गाय आहे ती त्याला प्रतिसाद देण्यासाठी धावत त्याच्याकडे येते। म्हणजेच संत नामदेवांना असं सांगायचं आहे की हे विठ्ठला, की ज्याप्रमाणे ही गाय, ही धेनू आपल्या वासरावर मातृवात्सल्याचा
वर्षाव करते, त्याचप्रमाणे हे विठ्ठला तू माझ्यावरही या मातृकृपेचा, मातृवात्सल्याचा वर्षाव कर। तो इसका हिंदी में थोड़ा सा ट्रांसलेशन करेंगे। कवि संत नामदेव कहते हैं कि जब गाय के बच्चे को जब भूख लगती है तो वो ज़ोर ज़ोर से आवाज़ करने लगता है और उसे प्रतिसाद देने के लिए ये जो धेनु है उसके तरफ दौड़ कर आती है। उसी प्रकार हे ईश्वर, आप भी मुझ पर मातृ प्रेम की बरसात करो। आगे वो कहते हैं, अभी आगे एक चित्र दिया है। इस चित्र में क्या दिखा है देखिए कि जंगल को आग लगी है और उसमें हिरण का जो पाडस है, उस जिसे हम मराठी में बोलते हैं वणवा, त्या वणव्यामध्ये तो अडकलेला या ठिकाणी दाखवलेला आहे। तर ह्याच्यावरच आधारित पुढील जे चरण आहेत ते म्हणतात, वणवा लागलासे वनी, वणवा लागलासे वनी, पाडस चिंतित हरिणी, वणवा लागलासे वनी, पाडस चिंतित हरिणी। आता वणवा म्हणजेच जंगलात लागलेली नैसर्गिक आग आणि पाडस म्हणजेच हरणीचे पिल्लू। या अभंगाच्या माध्यमातून म्हणजे चरणांच्या माध्यमातून संत नामदेव आपल्याला पटवून देऊ इच्छितात की ज्याप्रमाणे जंगलामध्ये आग लागते आणि सर्व जंगल बेचिराख होऊन जातं, त्यावेळेला हरणीला जाणीव होते की अरे आपलं वासरू तर सध्या आपलं पाडस तर आपल्या जवळ नाही आहे। आणि ही गोष्ट ज्या वेळेला तिच्या लक्षात येते त्यावेळेला तिच्या मनामध्ये चिंता निर्माण होते आणि ती चिंतित होते, अस्वस्थ होऊन जाते। तिच्या मनाची घालमेल आपल्याला या ठिकाणी दिसून येते। त्यावेळेला संत नामदेव म्हणतात की ज्याप्रमाणे ही हरिणी चिंतित झालेली आहे आपल्या पाडसासाठी, त्याचप्रमाणे हे विठ्ठला तुलाही माझ्याविषयी अशीच चिंता वाटू दे, कारण मी तुझा दास आहे, मी तुझा सेवक आहे, अशी कळकळीची विनंती ते करतात। मतलब संत नामदेव जी कह रहे हैं कि जिस प्रकार जंगल में आग लगने पर ये जो हिरणी है वो चिंतित हो जाती है अपने पुत्र के लिए, अपने बच्चे के लिए, उसी प्रकार हे विठ्ठल आप भी मेरी चिंता करो। आगे के उदाहरण में मतलब दृष्टांत में जो चित्र दिया है यह है चातक पक्षी का चित्र है और इस चित्र के माध्यम से वो हमें दर्शाना चाहते हैं। ते म्हणतात, नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा, नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा। तर जैसा म्हणजे जसं आणि मेघ म्हणजेच पाण्याने भरलेले ढग। विनवितो मतलब विनती करता है आणि चातक म्हणजेच चातक पक्षी ही जो फक्त आणि फक्त आकाशातून पडणारं पाण्याचे जे थेंब आहेत की ज्याला आपण जलबिंदू असं म्हणतो, ह्या जलबिंदूंचं प्राशन करूनच तो जगत असतो। म्हणजेच हे जलबिंदू जे आहेत ते त्याचे जीवन आहेत। म्हणजे चातक हा पक्षी जो है तो काल्पनिक है। बच्चों, इस पक्षी को हमने कभी भी देखा नहीं, लेकिन हम मानते हैं कि जो चातक पक्षी जो है वो सिर्फ
आकाश से गिरे हुए जो जलबिंदू है उनका प्राशन करके ही वो जीवित रहता है. म्हणजेच हा चातक पक्षी आकाशातील जलबिंदू पिऊनच जिवंत राहत असल्यामुळे त्याला सतत ओढ असते ती आकाशातून पडणाऱ्या पावसाची. आणि ह्या पावसाची तो आतुरतेने वाट पाहत असतो, कारण आकाशातून पडणारे पाण्याचे थेंब हे त्याच्यासाठी काय असतात तर जीवन असतं. आणि म्हणूनच कवी या ठिकाणी म्हणतात, नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा. म्हणजेच ज्याप्रमाणे चातक पक्षी जो आहे तो मेघाला विनवणी करत असतो. कशासाठी तर बरसण्यासाठी, पाऊस पडावा यासाठी. कारण ह्या पृथ्वीवर असणाऱ्या जलसाठ्याकडे तो ढुंकूनही पाहत नाही. त्याला प्रतीक्षा असते ती फक्त मेघातून पडणाऱ्या पावसाची. मतलब ये जो चातक पक्षी है वो कभी भी ज़मीन पर जो गिरा हुआ पानी है वो पीता नहीं. आकाश से जो बूंदें बरसती है उन बूंदों को प्राशन करके ही वो जीवित रहता है. इसी प्रकार संत नामदेव जी कहते हैं, संत नामदेव म्हणतात की हे ईश्वरा, हे विठ्ठला, ज्याप्रमाणे ह्या चातक पक्षाला जशी आकाशातून पडणाऱ्या ह्या जलबिंदूंची ओढ आहे, त्याचप्रमाणे मी तुझा सेवक आहे, मी तुझ्या चरणी लीन झालेलो आहे. म्हणून मला फक्त प्रतीक्षा आहे ती तुझ्या दर्शनाची. मला तुझ्या दर्शनाची ओढ लागलेली आहे आणि म्हणून हे ईश्वरा तू मला दर्शन दे. मतलब संत नामदेव जी कहते हैं कि हे ईश्वर, आप मुझे एक बार दर्शन दीजिए कि जिस कारण मेरे मन की प्यास, मेरे आँखों की प्यास बुझ जाए. आगे के चरण में अभी यहाँ कविता का जो स्पष्टीकरण जो हुआ है वो पूरा हुआ है. और इस स्पष्टीकरण के माध्यम से बहुत सारे उदाहरण देकर हमें उन्होंने समझाया है संत नामदेव जी ने कि माता कौन सी भी हो, वो प्राणी की हो, मनुष्य की हो या पक्षी की हो, माता तो केवल माता होती है. वो सिर्फ जानती है अपने बच्चों की रक्षा करना, उन पर प्यार बरसाना. और यही विषय है इस आज के जो अभंग हमने देखा इसका. और एक बात वो सूचित करना चाहते हैं कि ये जो भक्त है, ये भक्त ईश्वर से अलग नहीं है, दोनों एक रूप है. दोन्ही एक रूप आहेत, दोघे एकमेकांपासून वेगळे नाहीत. आणि हेच या अभंगाच्या माध्यमातून मातृप्रेमाचे वेगवेगळ्या प्रकारचे दाखले देऊन, दृष्टांत देऊन त्यांनी आपल्याला पटवून दिलेले आहे. तर पाठाचे म्हणजेच ह्या कवितेचे स्पष्टीकरण झाल्यानंतर आपल्याला कृती बघायची आहे. मतलब बच्चों, हमें कृति देखनी है. इस कविता के नीचे जो कृति दी है, तो इस कृति में हमें क्या क्या करना है, किस प्रकार इस कृति को हमें लिखना है. तो इसमें जो फर्स्ट कृति दी है, पहली कृति, प्रश्न है उसका, पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय लिहायचं आहे ते लक्षात घ्या की कोणत्या प्रसंगी काय घडलं ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. मतलब कौन सी घटना कब घटित हुई, ये हमें इस प्रश्न में लिखना है. पहला प्रश्न है, माता धावून जाते, केव्हा ते लिहायचं आहे. मतलब माता दौड़कर जाती है, कब जाती है, ये हमें इस प्रश्न के
आंसर में लिखना है, माता धावून जाते केव्हा, तर बाळ ज्या वेळेला अग्नीत सापडतं तेव्हा माता धावून जाते. क्रमांक 2, पृथ्वीवर पक्षिणी झेपावते. केव्हा झेपावते हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. केव्हा झेपावते, तर ज्या वेळेला तिचं पिल्लू धरणीवर पडणार असतं त्यावेळेला, म्हणजेच आपलं पिल्लू धरणीवर पडताच त्याला वाचविण्यासाठी ती पृथ्वीवर झेपावते. प्रश्न क्रमांक 3, गाय हंबरत धावते. कोणत्या प्रसंगी ती धावते ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. मतलब कब वो दौड़कर जाती है, किसके लिए, ये हमें यहाँ लिखना है. तर ज्या वेळेला भुकेल्या वासराच्या आवाजाने ही गाय हंबरत त्याच्या दिशेने त्याला प्रतिसाद देण्यासाठी धावते हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. आगे का प्रश्न है, चौथा प्रश्न, हरिणी चिंतित होते. केव्हा होते ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे, कृतीमध्ये लिहायचं आहे. जेव्हा जंगलात वणवा लागतो त्यावेळेला, म्हणजेच ही हरिणी जी आहे आपल्या पाडसासाठी चिंतित होते. पण केव्हा होते त्याचं नेमकी उत्तर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, जंगलात वणवा लागताच. अभी ये पहली कृति जो है ये पूरी हुई है. आगे की कृति है, आकृती पूर्ण करा. या ठिकाणी कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द आपल्याला लिहायचे आहेत. म्हणजेच ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला फक्त एका शब्दामध्ये लिहायचं आहे. जर ही कविता जी आहे हिचं स्पष्टीकरण तुम्ही व्यवस्थित ऐकलेलं असेल तर याचं उत्तर तुम्हाला ताबडतोब लक्षात येईल. बच्चों, ये जो कविता है इसका स्पष्टीकरण अगर आपने ध्यान से सुना होगा तो इस कविता में जो दो शब्द दिए हैं, एक है माता और दूसरा हिरणी, ये दोनों शब्द का उत्तर जो है तुरंत हमारे ध्यान में आएगा. एक कविता जो है इसमें माता शब्द जो आया है उसमें माता हमें कैसी दिख रही है और हिरणी हमें कैसे दिख रही है वो लिखना है. तर ह्या कवितेमधील जी माता आहे ती आपल्याला कशी दिसते, तर कनवाळू मतलब दयाळू. और हिरनी कैसी दिखती है, चिंतित. ये उसका आंसर इस प्रकार हमें लिखना है एक एक शब्द में. आगे का प्रश्न है, कोण ते लिहा. म्हणजे या ठिकाणी एका शब्दात आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. जो आंसर लिखना है एक शब्द में ही लिखना है. परमेश्वराचे दास कोण आहेत, त्या दासाचं नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. परमेश्वराचे दास आहेत संत नामदेव. आणि मेघाला विणवणी करणारा कोण, तर चातक पक्षी. आगे का प्रश्न है, बहुत महत्वपूर्ण प्रश्न है. बच्चों ध्यान से सुनिए की खालील ओळींचे रसग्रहण करा. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की खालील ओळींचे रसग्रहण करा म्हणजे नेमकी काय. तो बच्चों कवितेतील ओळींचे रसग्रहण करा, तो इस प्रश्न के आंसर में हमें क्या क्या लिखना है उसके बारे में अभी हमें जानकारी प्राप्त करनी है. दो पंक्तियाँ यहाँ दी है. सवेची झेपावे पक्षिणी पिली पडताची धरणी. सवेची झेपावे पक्षिणी पिली पड़ताची धरणी, ये दो चरण जो दिए हैं इन चरणों का स्पष्टीकरण हमें इसमें करना है. लेकिन स्टेप बाय स्टेप ये जो दिया है
2 लाइन इसमें, तो उत्तर कैसे लिखना है, उसका आंसर कैसे लिखना है, इसकी जानकारी पहले हम प्राप्त करेंगे। तो सबसे पहले हमें क्या करना है, इसमें उसकी प्रस्तावना लिखनी है। और प्रस्तावना में हमें कवि, कविता का नाम और कवि का नाम लिखना है। बाद में इस आंसर में हमें कविता का विषय जो है वो लिखना है। म्हणजेच त्यानंतर आपल्याला कवितेचा विषय जो आहे तो कवितेचा विषय आपल्याला लिहायचा आहे। आणि आता कवितेचा विषय म्हणजेच नेमकी काय लिहायचं आहे त्याच्याविषयी थोडीशी माहिती। कवितेचा विषय लिहत असताना संत नामदेवांनी जे वेगवेगळे प्रकारचे दृष्टांत जे दिलेले आहेत मातृवात्सल्याचे, आणि त्या व्यतिरिक्त की परमेश्वराने देखील आपल्याला असंच सांभाळावं ही कृपेची याचना जी आहे, तर ह्या सर्वांचा सारांश जो आहे थोडक्यात तो आपल्याला ह्यामध्ये प्रस्तावनेमध्ये लिहायचा आहे। त्यानंतर तिसऱ्या पॉइंटमध्ये ह्या 2 ओळी ज्या दिलेल्या आहेत, सवेची झेपावे पक्षिणी पिली पडताची धरणी, ह्या ओळींचं स्पष्टीकरण म्हणजेच याचा अर्थ आपल्याला स्पष्ट करून लिहायचा आहे। बच्चों, एक बार फिर से इसका फॉर्मेट देखेंगे कि ये जो रसग्रहण का प्रश्न है इसका आंसर लिखना बहुत आसान है। 3 ही पॉइंट हमें इसमें ध्यान में रखने हैं। इसमें पहला पॉइंट है कि सबसे पहले हम कवि और कविता का नाम लिखेंगे। दूसरे पॉइंट में हम कविता में जो अलग अलग प्रकार के जो दृष्टांत दिए हैं वो दृष्टांत जो है, जो उदाहरण दिए हैं वो शॉर्टकट में लिखेंगे। और तीसरे पॉइंट में रस ग्रहण के लिए कविता में से जो 2 लाइन दिए हैं, 2 पंक्तियाँ जो दी है उनका स्पष्टीकरण हम करेंगे। तो इस प्रकार अगर ये 3 पॉइंट आपने ध्यान में रखे तो इस कविता का और इस लाइन का जो रस ग्रहण हमें करना है वो आपको बहुत आसान लगेगा। आगे का प्रश्न जो है बच्चों वो थोड़ा सा अलग है। प्रश्न है, आई, पक्षी आणि प्राणी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दात करा। अब देखो यहाँ आपको कौन से शब्द ध्यान में रखने हैं। तुमच्या शब्दात करा मतलब यहाँ हमें अपनी भाषा में इस प्रश्न का आंसर जो है, इस प्रश्न का उत्तर जो है वो लिखना है। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला कोणत्या शब्दांवर जास्त भर द्यायचा आहे, तुमच्या शब्दात। म्हणजेच ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला स्वतःच्या भाषेत करायचं आहे। म्हणजेच तसं पाहिलं तर हा प्रश्न जो आहे स्वमताचा प्रश्न आहे, म्हणजे आपलं मत त्यातून आपल्याला व्यक्त करायचं आहे। हम एक गलती करते हैं बच्चों, क्या पूरा सारांश कविता का जो है वो लिखकर प्रश्न का आंसर जो है वो पूरा करते हैं। तो हमें ऐसे नहीं करना है। इसमें हमें सबसे पहले प्रस्तावना लिखनी है। इस प्रस्तावना में हमें कविता का नाम और कवि का नाम लिखना है। सेकंड पॉइंट में हमें क्या करना है, जो अलग अलग प्रकार के उदाहरण दिए हैं, अलग अलग प्रकार के दृष्टांत दिए हैं, वो दृष्टांत जो है उनका हमें शॉर्टकट में यहाँ शॉर्टकट करके थोड़ा लिखना है, स्पष्टीकरण करना है शॉर्टकट में। और तीसरा पॉइंट जो है इसमें कि इस तीसरे पॉइंट में हमें क्या करना है वो जरा ध्यान से देखिए। तीसरे पॉइंट में म्हणजेच तिसऱ्या पॉइंटमध्ये आई, प्राणी आणि पक्षी, मग ती आई प्राण्याची असू द्या, पक्षाची असू द्या किंवा माणसाची असू द्या,
आई ही आईच असते आणि ती सगळ्यांवर सारखंच प्रेम करत असते. मग आपल्याला हीच उदाहरणं जी आहेत, तर या मातृप्रेमावर आधारित एखादी कविता आपल्याला ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपण लिहू शकतो. और दूसरी एक बात कि एखाद स्लोगन भी हम डाल सकते हैं, घोषवाक्य आपण यामध्ये लिहू शकतो आणि अतिशय समर्पकपणे एकदम सुंदर पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपण लिहू शकतो. धन्यवाद.